हिंगोली जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिलं इथं पैलवानशाहीला कुठल्याही गोष्टीत थारा नाही. इथं सगळ्या हिंगोली जिल्ह्यातले जवळपास 8 लाख 9 लाख मतदार सगळेच्या सगळेच पैलवान आहेत. त्याच्यामुळे ते काही कोणाला घाबरत नाहीत. आणि ज्या 10-10 गाड्या मागं 10-10 गाड्या पुढं एखाद्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्याने जे गोष्टी लोकसभेच्या अगोदर होत्या त्या चारी मुंड्याची झाल्याच्या नंतर जरा कमी झाल्या आणि हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना हायसं वाटायला लागलं. कारण की तुम्ही पाहिलं असेल की बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांचा दारुण पराभव केला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दारुण पराभव केला. आणि जे पैलवानगिरी होत्या सोन्याचे लाकीट गंडे दोरे ह्या सगळ्या दादागिऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या कमी झाल्या. लोकसभेला ठाकरे गटाकडून संदेश देशमुख हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण ऐनवेळी नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता विधानसभेची वेळ आली आहे. 2 महिन्यावर विधानसभा येऊन ठेपल्यात. संदेश देशमुख विधानसभेसाठी सुद्धा इच्छुक आहेत, हिंगोली विधानसभेसाठी. माझ्यासोबत स्वतः संदेश देशमुख आहेत. दादा, लोकसभेला उमेदवारी मिळाली नाही, कदाचित निवडून पण आला असतात, पण आता विधानसभा आहे, विधानसभेची तयारी करताय असं कळते. आमच्या पक्षाकडे आदरणीय उद्धव साहेबांनी जे आदेश दिला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमदार खासदार होणार असतो. आणि आदरणीय साहेबांचे आदेश हे आमच्यासाठी शिरसावध्य असतात. त्यामुळं मी खरं तर लोकसभेसाठी इच्छुक होतो, उमेदवारी सुद्धा मिळणार होती, पण ऐनवेळी आदरणीय नागेश पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलो. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी हिंगोली मतदारसंघातून इच्छुक आहे. युतीत जागा सुटल्याच्या नंतर निश्चितच मी उमेदवार असेल आणि मी पूर्ण तयारी करून बसलेलो आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी 35,000ची लीड आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि जिल्ह्यात सगळ्याच मतदारसंघामध्ये आम्ही लीड दिली आहे. आम्ही तिन्ही मतदारसंघ या जिल्ह्यातले आदरणीय साहेबांकडे मागितलेले आहेत आणि सगळी पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. येणाऱ्या कार्यकाळामध्ये निश्चितच या हिंगोली विधानसभेचं जर नेतृत्व करायची संधी आदरणीय साहेबांनी दिली तर निश्चितच त्याला यश मिळेल. गावखेड्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेताय असं कळते, काय प्रतिसाद आहे? कारण तुम्ही जर पाहिलं तर तुमचं बराच कार्यकाळ हा राजकारणात गेलाय आणि लोकप्रतिनिधी म्हणून आता संधी भेटली पाहिजे का तुम्हाला? खरं तर मला ती आवड आहे सर्वसामान्याचे प्रश्न जाणून घेण्याची. तुम्ही पाहत असाल की आंदोलनाच्या माध्यमातून जवळपास 400 आंदोलन या जिल्ह्यामध्ये मी आतापर्यंत केली आहेत आणि सगळेच्या सगळे आंदोलन हे सर्वसामान्यासाठी, शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी केलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये संपर्क आहे. या विधानसभा क्षेत्रात नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात किमान 10 ते 15 कार्यकर्ते आमचे पक्षाचे नावानिशी मी ओळखू शकतो आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्त्याचे जीवाभावाचे कार्यकर्ते निर्माण करण्याचं भाग्य मला आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या भेटीगाठी हमेशा चालूच असतात. महाविकास आघाडीमध्ये अलायन्समध्ये आहात, आता ही जागा जी आहे ती काँग्रेसची आहे परंपरागत. कशी ठाकरे गटाला सोडून घेणार आहात? संधी तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे, कारण प्रचंड मोठा युवक तरुण जे आहे तो तुमच्या पाठीमागे आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारा युवा आमदार एक हिंगोली विधानसभेला मिळाला पाहिजे. खरं तर महाविकास आघाडीची जागा आहे, पण 2-3 वेळेस काँग्रेसने जागा हारलेली आहे, त्याच्यामुळं चान्सेस जास्त आहेत शिवसेनेला जागा मिळण्याचे. आणि निश्चितच महाविकास आघाडीला ज्याला कोणाला जागा मिळणार आहे त्यानुसार मी तर इच्छुक आहे, मला जागा मिळावी माझी अपेक्षा आहे. पण जरी सध्या जागा मिळाली नाही किंवा विषय झाला तरी आम्ही प्रामाणिकपणे यावेळेस आमची सीट निश्चितच काढणार आहोत आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करणार आहोत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, वसमत विधानसभा तुमच्या अंतर्गतच येते. वसमत विधानसभेसाठी कोणता उमेदवार निश्चित होणार आहे? जागा कुणाला जाणार आहे? कारण कन्हैया बाहेती पाहिला आपण, डॉक्टर रेणुका पतंग या देखील इच्छुक आहेत असं कळते. जागा कुणाला जाईल आणि उमेदवारीसाठी चेहरा कोण असेल? वसमतची जागा ही आमची हक्काची जागा आहे आणि त्या ठिकाणी तिथलचे स्थानिक आमदार अजितदादाच्या गटात गेल्यामुळं निश्चितच ती जागा आम्ही लढवणारच आहोत आणि हिंगोलीच्या तिन्ही जागा आम्ही लढवणार आहोत असं आमचं प्राथमिक बोलणं झालेलं आहे आदरणीय साहेबांसोबत. आणि निश्चितच ते जे निर्णय देतील त्या पद्धतीने या जिल्ह्याचं सगळं काम होईल. बरं, काही 3 दिवसाखाली एक व्हिडिओ तुमचा प्रचंड व्हायरल झाला होता. SP जे आहेत हिंगोली जिल्ह्याचे त्यांच्या समोर तुम्ही हात जोडत होतात, नेमका काय प्रकार घडला होता? मी कोणासंग हात जोडण्यात का लाचार नाही, मुळात मी त्यांना विनंती करत होतो की आपण जर या जिल्ह्यातले दुर्दैवाने जे अवैध धंदे आहेत ते जर बंद करू शकत नसाल तर या राजीनामा द्या किंवा बदली करून जा. त्यामुळे SP साहेबांनी त्यावेळेस त्यांना राग आला. खरं तर एका स्थानिक आमदाराचंच ते ऐकायले, दुसऱ्या सत्तेतल्या आमदाराचं ऐकत नाहीत. विधान परिषदेच्या आमदारांना प्रश्न मांडला, खासदारांना प्रश्न मांडला आणि तुम्ही पाहत असाल
की या जिल्ह्यात 2 नंबरच्या धंद्यापासून अवैध त्या ठिकाणी बंदुकी असतील, कट्टे असतील, गावठी बॉम्ब असतील, अशा पद्धतीने त्या गोष्टी भेटायल्यात. याचं मूळ कारण असं आहे की या जिल्ह्याचे SP त्या ठिकाणी निष्क्रिय आहेत. खरं तर तुम्ही पाहत असाल की पत्रकारासारख्या लोकांना ज्यांचं उपजीविका म्हणजे व्यवसाय सामाजिक काम करण्याचं जे काम आहे त्या पद्धतीने तुम्ही पाहत असाल की पत्रकारावर NPW काढले, तडीपारी केली आणि जे गुंडे आहेत, जे 2 नंबरच्या धंद्यात आहेत, जे ते या पक्षाशी संलग्न आहेत, त्या लोकांना काहीच केलं नाही. खरं तर SP मी तर म्हणतो एक दलाली पद्धतीने काम SPचं या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि निश्चितच एकाच आमदाराचं ऐकून या जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे बोकाळलाय त्या गोष्टी दुर्दैवी आहेत. आणि कारण परिस्थिती तुम्ही पाहिलं असेल की सत्तेतले आमदार त्या ठिकाणी आमचे मुटकुळे साहेब त्या उपोषणावर बसावं लागलं तरी SP काही केलं नाही. या जिल्ह्यामध्ये जवळपास 3-4 खून झाले, त्या खुनाचा तपास त्या ठिकाणी सापडला. आमचे ते कोल्हाळ साहेब होते, तिथं त्या ठिकाणी खून झाला आमच्या बाळापूरला, त्या ठिकाणी त्याचा अजून तपास, खुनी आरोपी सापडला नाही. आणि प्रत्येक गावागावामध्ये मटक्याची बुक्की असेल, देशी दारू असेल किंवा क्लब असतील, तो SP कार्यालयाच्या आजूबाजूला 500 मीटरवर 10 क्लब आहेत. आणि ते कुठल्या तरी एखादं डुप्लिकेट रजिस्ट्रेशन असून त्या ठिकाणी क्लब हे केलं आणि पैशाची निव्वळ लूट चालू आहे. त्याच्यामुळे माझा काय वैयक्तिक SPचं नामचं काय धुऱ्याचं भांडण नाही, पण SP एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे, एखाद्या आमदाराचा कार्यकर्ता असल्यासारखं काम करायचं. SPनं समन्वय ठेवलं पाहिजे. निश्चितच त्याच्यामुळं या जिल्ह्याचं भलं होईल. अन्यथा असं जर चालू राहिलं तर या जिल्ह्यात दंगली होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी आसोलेच्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवावर त्या ठिकाणी 307 गोळीबार झाला. गोळीबार झाल्याच्या नंतर त्या 307 दाखल केल्याच्यानंतर या SP महाशयानं कोणाच्या तरी सांगण्याहून आमच्या त्याच ज्याच्यावर गोळीबार झाला त्याच्या घरच्या 395 दाखल केला, दरोड्याचा गुन्हा दाखल केला. तुम्ही गोळी आम्हाला मारसाल ना आमच्यावर 395 दाखल करसाल, हे कुठेतरी क्रॉस कंप्लेंटची जी गोष्ट आहे ती चुकीची झाली आणि ती कोणाच्या तरी सांगण्याहून झाली निश्चितच. कारण की SP त्या गोष्टींना काही घेणं देणं आहे. आणि तुम्ही पाहत असाल की निश्चितच या जिल्ह्यामध्ये एकाच व्यक्तीच्या मार्फत 2 नंबरचे धंदे चालू आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे की आता विकास जर करायचा असेल तर बाकीच्या गोष्टी, शिक्षण, सिंचन या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. या जिल्ह्याच्या शाळांची परिस्थिती वाईट आहे. या जिल्ह्याच्या तुम्ही पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या, शिक्षक नाहीत, कोणता उद्योगधंदा नाही, कुठेतरी खोट्या गोष्टी लोक पुढे मांडायच्या आणि त्या ठिकाणी गप्पा हाणायच्या, एवढ्या पुरतच मर्यादित राहिले. तुमच्या माहितीस्तव दुर्दैवी गोष्ट आहे की मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यातलं कॅन्सल झालं असं माझ्या ऐकत आहे. याच्यावर कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. निश्चितच विरोधी पक्ष म्हणून आम्ही उठवणारच आहोत आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सत्ता बदल होणार आहे, याच्यात कोणाच्याच मनात दुमत नाही. निश्चितच सत्ता बदल झाल्याच्या नंतर या जिल्ह्याला दिशा देण्याचं काम आम्ही करणार आहोत. दुसरा विषय असा आहे, आता हिंगोली विधानसभेची तयारी करताय. मागच्या कार्यकाळामध्ये जे आमदार होते तानाजी मुटकुळे, काय कामं झालेत तुमचं? आता सेनगाव सारखा तालुका आहे तो विधानसभेमध्ये, काय कामं झालेत नेमकी? खरं तर मुटकुळे साहेबांनी या विधानसभा क्षेत्रात असं उल्लेखनीय असं कुठलंच काम केलं नाही. सिंचनाच्या मुद्द्यावर त्यांना काम करायचं होतं, सिंचनाचा अनुशेष भरून काढायचा होता. आम्हाला वाटलं रोज राज्यपालाला त्या कोश्यारीला भेटायला जायचे मुटकुळे साहेब, निश्चितच या जिल्ह्याचं, या विधानसभा क्षेत्राचं भाग्य उजळलं. पण कुठलंच काम त्या ठिकाणी झालं नाही. आणि एक हायदोस म्हणजे अधिकारीशाहीचा त्रास लोकांना इतक्या प्रमाणात जास्त होत आहे की तुम्ही पाहत असाल की सगळा काळा बाजार या जिल्ह्यामध्ये, या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. आणि आमदार उपोषणाला बसल्यावर सुद्धा या विधानसभा क्षेत्रातले कुठलेही 2 नंबरचे धंदे त्या ठिकाणी बंद झालेले नाही. आणि तुम्ही पाहत असाल विकासाच्या माध्यमातून जर विकास जर करायचा असेल या विधानसभा क्षेत्राचा तर निश्चितच सिंचनासाठी काम करावं लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, हे खरं तर माझी पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण सिंचनाच्या बाबतीमध्ये जे बंधारे या तालुक्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये झाले त्या बंधाऱ्याची काय परिस्थिती आहे, कोणत्या बंधाऱ्याला दरवाजा आहे, किती खरडून गेले, ह्या गोष्टी पाहणं तितकंच गरजेचं आहे. या भागाचं सिंचन वाढवल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही. आणि उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहत असाल हिंगोली MIDC ओस पडली, एक उद्योग नाही हिंगोली MIDC मध्ये. आणि सगळ्याच गोष्टी शिक्षणाच्या बाबतीमध्ये तशीच आहे. जिल्हा परिषद सगळ्या शाळा बंद पडल्यात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आणि हे शिक्षण सिंचनच जर वाढत नसेल तर कसा म्हणजे नेमका विकास काय केला? 10-5 रोड केले म्हणजे विकास झाला असं नाही. विकासाची व्याख्या काय तर सर्वांगीण विकास झाला पाहिजे, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्याला काही काम करावं लागणार आणि त्या बाबतीमध्ये आमदार साहेब ते सपशेल फेल ठरलेले आहे. आमदार प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळू नये यासाठी तुमच्या खासदारांनी के.सी. वेणुगोपाल काँग्रेसचे जे सदस्य आहेत त्यांना पत्र लिहिलं होतं. प्रज्ञा सातव म्हणतायत की खासदारांना चालवणारा रिमोट कंट्रोल कोणी दुसरा आहे, त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करावा. खरं तर प्रज्ञा सातव कोणाच्या रिमोट कंट्रोलवर चालतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जीवाचं रान करत असताना आमदार प्रज्ञा सातव यांनी कुठल्याही प्रचार सभेत भाग घेतला नाही. कुठे एक साधा फोटो तुम्ही दाखवून द्या. आणि दुसरी खरी गोष्ट म्हणजे आदरणीय राजू सातव साहेबांचा एवढा मोठा वारसा असताना ज्या माणसाने या देशाचं नेतृत्व केलं आणि या हिंगोली जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण केली, त्या माणसाच्या सुविद्य पत्नी असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकसभेच्या याच्यामध्ये काम केलं आणि कुठं बाहेरच निघल्या नाही. त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक संभ्रम निर्माण झाला की नेमकं प्रज्ञा सातव करायल्यात काय. आणि त्यांनी हास्यास्पद टिप्पणी की आदरणीय नागेश पाटलाबद्दल केली ती खरं तर चुकीची आहे. कारण की परिस्थिती अशी आहे की सगळ्यांनी मिळून काम केल्याशिवाय दिशा या राज्याची दिशा बदलणार नाही. त्यामुळं सगळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या तिघांनी मिळून काम करायचं होतं. निश्चितच बाकी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना वारंवार सांगितलं की ताई आपण काम करू, पण त्या ऐकल्या नाहीत, बाहेर निघल्या नाहीत. आणि त्यामुळं आमच्या मनात साशंकता आहे की नेमकं ते कोणाच्या म्हणण्यावर घरात बसल्या आणि काय परिस्थिती झाली. आता आमदार झाल्यात त्याबद्दल तर आम्ही शुभेच्छा देणार आहोत. महाविकास आघाडीचे एक विधान परिषदेचा आमदार आपल्या जिल्ह्याला पुन्हा लाभलेला आहे. त्या अनुषंगानं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. पण अजूनही त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि तिन्ही पक्षाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे. हिंगोली जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिलं इथं पैलवानशाहीला कुठल्याही गोष्टीत थारा नाही. इथं सगळ्या हिंगोली जिल्ह्यातले जवळपास 8 लाख 9 लाख मतदार सगळेच पैलवान आहेत. त्याच्यामुळे ते काही कोणाला घाबरत नाहीत. आणि ज्या 10 गाड्या मागं 10 गाड्या पुढं एखाद्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्याने जे गोष्टी लोकसभेच्या अगोदर होत्या त्या चारी मुंड्याची झाल्याच्या नंतर जरा कमी झाल्या आणि हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना हायसं वाटायला लागलं. कारण की तुम्ही पाहिलं असेल की बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांचा दारुण पराभव केला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दारुण पराभव केला. आणि जे पैलवानगिरी होत्या, सोन्याचे लाकीट, गंडे, दोरे, ह्या सगळ्या दादागिऱ्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या कमी झाल्या आणि खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्याच्या लोकांनी दाखवून दिलं. आणि तुमच्या माहिती सांगतो 3 महिन्यात सगळंच बंद होणार आहे. जे आमदारकीला पडल्याच्या नंतर काय हाल होतात हे आपण बघितलं असेल का. आम्ही बी 4-4, 5-5 पिढ्या आमच्या घराण्याने राजकारण केलं. आमचे आजोबा पणजे चुलते आमदार होते, पण आम्ही ह्या गोष्टी कधीच पाहिल्या नाही. या जिल्ह्यानं चांगले मी हमेशा सांगतो या जिल्ह्यानं चांगले नेते पाहिले. आदरणीय शिवाजीराव देशमुख असतील, आदरणीय बाबूराव पाटील असतील, दांडेगावकर साहेब असतील, ह्या सगळ्या चांगल्या नेत्याचा हा जिल्हा, सातव साहेब असतील, या चांगल्या नेत्याचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि एक विकसित दृष्टिकोन असलेले नेते या जिल्ह्यानं पाहिले होते. तुमच्या माहितीचं सांगतो आमच्या शिवाजीराव देशमुखांनी मराठवाड्यातला पहिला कारखाना त्या ठिकाणी नोंगरकड्याला काढला आणि अशा पद्धतीनं चांगलं काम करणारे हे जिल्हा होता. पण आता या 2-4 या 5 वर्षात खरं तर आमचंच पाप आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी डोक्यावर हात ठेवला नसता तर कदाचित ते आमदार सुद्धा झाले नसते. आमचंच पाप आहे आणि खऱ्या अर्थाने त्या दादागिरी आता मला वाटतं या जिल्ह्यातली बंद झाली आणि एक सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. आता महाविकास आघाडीमध्ये प्रकाश थोरात असतील, सुधीर आप्पा सराफ असतील, हे देखील काँग्रेस पक्षाकडून तयारी करतायत असं कळतंय. कशी जागा सुटणार आहे आणि ठाकरे गटाकडून कसं उभं राहणार आहात तुम्ही? पक्षाशी काय बोलणार आहे? खरं तर महाविकास आघाडीकडून 10-15 जण आम्ही इच्छुक आहोत आणि ज्या वेळेस कॉम्पिटिशन जास्त होते त्यावेळेस जिंकण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारण असं आहे की सगळ्याला वाटायला की ही महाविकास आघाडी ही सीट काढणार आहे आणि त्या अनुषंगाने कारण की सर्वेच आहे किमान 50,000 ते 60,000 मताने ही सीट आम्ही काढणार आहोत निश्चितच. आणि तुम्ही प्रत्येकाच्या पक्षाकडे आपलं तिकीट मागण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. त्या अनुषंगाने सगळेच नेते म्हणजे भाऊ पाटील असतील, प्रकाश थोरात असतील, अनिल भाऊ पतंगे असतील, तुमचे जगताप साहेब असतील, तुमचे सुधीरप्पा सराफ असतील, मी स्वतः आहे, असे असंख्य लोक आहेत की जे महाविकास आघाडीकडे मोठ्या उत्साहाने तिकीट मागत आहेत. निश्चितच ज्या महाविकास आघाडी ज्याच्या डोक्यावर हात ठेवल ते या मतदारसंघाचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आणि येणाऱ्या विधानसभेसाठी ते हिंगोली विधानसभेतून तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, सेनगाव, हिंगोली.